तर शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये कशा प्रकारे वाढ झाली हा रिपोर्ट सादर केला आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे यांनी। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी संपावर आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे खरीप पेरणी तोंडावर आलेली आहे। असं असतानाही महाराष्ट्रात फक्त 14% क्रॉप लोन वाटप झालेलं आहे आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सगळ्यात कमी कर्ज वाटप झालेलं आहे। आपल्यासोबत राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून किशोर तिवारी सर आहे। ते शेतकरी नेते असले तरी सध्या राज्य सरकारचे प्रतिनिधी आहे। सर, काय परिस्थिती आहे? नाही, काय झालं की मागच्या वर्षी जर बघितलं तर एक 60% आम्ही पीक कर्ज वाटप करून टाकलं होतं आणि आतापर्यंत, आणि पेरणीच्या पूर्वी जर पीक कर्ज वाटप झालं तर ते सार्थकी लागते। परंतु आता पेरणी तोंडावर आली आहे आणि पीक कर्ज वाटपच झालं नाही आणि मागच्या वर्षी आम्ही प्रशासनाकडून खूप दबाव टाकला होता, सरकारकडून दबाव टाकला ते बँकांनी कर्ज द्यावं आणि नव्या शेतकऱ्यांना द्यावं। आता काय झालं की मी ज्या जिल्हाधिकाऱ्याला फोन करतो तो काय म्हणतो मला की बँकवाले म्हणतात की आमची वसुली 5%च्या आतमध्ये आहे, आणि मी जेव्हा शेतकऱ्यांशी चर्चा करतो तो शेतकरी म्हणतात की जेव्हा कर्ज माफच होणार आहे तर आम्ही परत कशाला करायचं। आता कसं झालं की मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केलं आहे की एक ऐतिहासिक कर्जमाफी ते द्यायला निघाले 30,000 कोटीची, पण ती ऑक्टोबरला येणार आहे। तर म्हणून मी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट म्हटलं आहे की कोरडवाहू शेतकऱ्यांना तुम्ही अट टाकू नका ती 2 हेक्टरची। दुसरं, जे शेतकरी नियमित भरतात त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल क्लिअर कराल। मात्र आज अशी परिस्थिती झाली आहे की शेतकरी सगळेच्या सगळे सावकाराच्या दारावर जातील आणि मला तर भीती वाटायला लागली आणि मी राज्य सरकारला लिहून पाठवलं आहे की पीक कर्ज वाटप जर अशीच टक्केवारी कायम राहिली आणि इतकं कमी राहिलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याच खूप वाढतील। सरकारी आकडे जे आहेत, शेवटची आकडेवारी आली ती 14% आहे पूर्ण महाराष्ट्रात, आणि जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांचं वाटप तर जेमतेम 8 आणि 7% आहे। अनेक जिल्ह्याचे तर जिल्हाधिकारी हताश झाले आहेत आणि कोरडवाहू शेतकरी जे मागच्या वेळेसही वंचित राहिले आणि कोरडवाहू शेतकरी जे इतक्या अडचणींही परतफेड करतात, तर या दोन्ही शेतकऱ्यांना एक जमिनीची अट नको, दुसरं जे वंचित राहिले ते आणि आता नियमित राहिलेले आमचे शेतकरी या सगळ्यांचा समावेश व्हावा। त्याच्यात तुम्ही 2 हेक्टर आणि ती जी अट आहे 5 एकराची ती ठेवू नये। आणि खरीपात कर्ज वाटप झालं नाही, मायक्रो फायनान्स कंपन्यांनीही कर्ज दिलं नाही, राष्ट्रीयकृत बँकांचंही कर्ज मिळालं नाही, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आलेले आहे असं म्हणतात किशोर तिवारी। नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह गजानन उमाटे, महाराष्ट्र।